मंडळी, भारताचे गौरव, विश्वरत्न, शिक्षण, संघर्ष, सन्मान, स्वाभिमान, सौहार्दाचे प्रतीक, शीलवान, गुणवान, धैर्यवान, तेजवान, विवेकवान, दयावान, महान विद्वान, जगातले उच्च कोटीचे लेखक, समीक्षक, विचारक, शोषितांचे उद्धारक, 32 पदव्यांचे धारक, भारताचे प्रखर वक्ते, प्रवक्ते, अधिवक्ते, नेते, शोधकर्ते, कोट्यवधींचे उद्धार करते, बुद्धांचे अनुयायी, मानवतेचे शिपाई, निडर, निर्भीड निश्चयी, निस्वार्थ निश्चल, 9 भाषांचे जाणकार, कायद्याचे रचनाकार, संविधानाचे शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज बाबासाहेबांची जयंती. शिक्षण, संघर्ष आणि सन्मान या 3 शब्दात ज्यांनी कोट्यवधींच्या आयुष्याचं सगळं सार मांडलं, त्या महामानवाला आज वंदन करण्याचा दिवस. लोक म्हणतात ते फक्त कायद्याचे जाणकार होते, मी म्हणतो ते अन्यायाविरुद्ध धगधगणारी मशाल होते. लोक म्हणतात ते संविधानाचे शिल्पकार होते, मी म्हणतो ते या देशातल्या शेवटच्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे महान नेते होते. 32 पदव्यांचा डोंगर शिरावर पेलणारा हा विद्वान जेव्हा लंडनच्या लायब्ररीत तासन तास उपाशी पोटी अभ्यासात मग्न असायचा, तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर स्वतःचं करिअर नाही, माझ्या देशातल्या शोषितांचं भविष्य होतं. 9 भाषांचे जाणकार, पण त्यांची खरी भाषा एक, मानवता. ज्या हाताने कधी काळी काळाराम मंदिराचे दरवाजे ठोठावले, त्या हाताने उद्याच्या भारताचं भाग्य लिहिलं गेलं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र केवळ शब्दांचा खेळ नव्हता, तो हजारो वर्षांच्या गुलामीचे साखळदंड तोडणारा हुंकार होता. ते निडर होते कारण त्यांच्याकडे सत्याचं बळ होतं, ते निर्भीड होते कारण त्यांच्याकडे तर्काचं शस्त्र होतं, आणि ते विश्वरत्न ठरले कारण त्यांनी केवळ एका समाजासाठी नाही, संपूर्ण मानव जातीसाठी आपलं आयुष्य झिजवलं. आज त्यांची जयंती हा केवळ उत्सव नाही, तर हा प्रेरणेचा दिवस. आजच्या दिवशी आपण स्वतःला विचारलं पाहिजे की बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा आपण किती जपला. समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांसाठी आपण किती झटलोय, किती झटतोय. बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं, आता देश घडवण्याची जबाबदारी आपली आहे. आणि त्या सूर्यासारख्या प्रखर तेजाला, त्या अथांग ज्ञानाच्या सागराला आणि कोट्यवधींच्या उद्धारकर्त्याला नमन करूया. आज जयंतीच्या शुभेच्छा.